नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातली प्रत्येक घडामोड जाणून घेणार आहोत। 36 जिल्हे 72 बातम्यांमधून। केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी हटवली। अमित शहांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून निर्यातीला मंजुरी। जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये सुरू असलेल्या मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा आज 9वा दिवस। सकाळीच वैद्यकीय पथकाकडून जरांगेंच्या आरोग्याची तपासणी, जरांगेंची प्रकृती स्थिर। लातूरमध्ये सोलापूर नांदेड महामार्गावर मराठा समाजाचा रास्ता रोकोमुळे काही काळ वाहतूक खोळंबली। धाराशिवच्या येडशीमध्ये सोलापूर संभाजीनगर मार्गावर मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी रास्ता रोको, आंदोलकांकडून सरकार विरोधात घोषणाबाजी। मराठा आरक्षण प्रश्नी माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदेंच्या घरासमोर सकल मराठा समाजाचं आंदोलन। आरक्षण प्रश्नी आवाज उठवा, आंदोलकांची मागणी। अहमदनगरच्या चौंडीमध्ये यशवंत सेनेचं आंदोलन, धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी। धाराशिव पोलीस प्रशासन आणि मराठा नेत्यांची शांतता कमिटीची बैठक संपन्न। आंदोलन आणि शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर बैठकीत शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन। राणे आणि जाधव समर्थकांमधील राड्या प्रकरणी कारवाई सुरूच। चिपळूण पोलिसांकडून आतापर्यंत 8 जणांना अटक केलेल्या 8 जणांना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी। अटकेतील अनेक जण ठाकरे गटातील। साताऱ्याच्या खेडमध्ये आमदार शशिकांत शिंदेंच्या उपस्थितीत 1 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मिलिंद दादा पाटील, मिलिंद कदम आणि सुजित पवार यांची उपस्थिती। खासदार प्रीतम मुंडेंच्या वाढदिवसाच्या दिवशी जन्मलेल्या 21 मुलींना पाळणा बेबी किट आणि अर्धा ग्राम सोन्याच्या दागिन्याची भेट। बीड जिल्हा रुग्णालयामध्ये वाढदिवसाच्या दिवशी सामाजिक उपक्रमाचं आयोजन। लातूरमध्ये स्वर्गीय विलासराव देशमुखांचा पुतळा अनावरण समारंभाला काँग्रेस नेत्यांची उपस्थिती। अभिनेते रितेश देशमुख, विलासराव यांच्या पत्नी वैशाली देशमुख यांचीही प्रमुख उपस्थिती। अहमदनगरमध्ये अजित पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा। आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत हा मेळावा संपन्न। मेळाव्याला नगर शहरातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती। कचरा डेपो बंद करण्याच्या मागणीसाठी पुण्यातील फुरसुंगी आणि उरळी देवाची गावातील नागरिक पुन्हा आक्रमक। कचरा गाडीची आणि चालकाची आरती करत केला पालिका प्रशासनाचा निषेध। अजित पवारांच्या एका फोननंतर पुण्यातील घोडगंगा कारखान्याच्या कामगारांचं आंदोलन मागे। अजित पवारांनी आंदोलनाची दखल घेत कामगारांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लावला। वर्ध्यामध्ये उद्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन। तर जयंतीनिमित्त वर्ध्यातील चौकात साकारण्यात आली किल्ल्यांची प्रतिकृती। पुण्यामध्ये तब्बल 79,307 रुपयांची 22,301 नाणी वापरून शिवलिंग साकारण्यात आलं। शिवभक्त दीपक घोलप यांच्या शिवलिंगाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद। सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील वाफेगाव बंधाऱ्याला गळती, दुष्काळात हजारो लिटर पाण्याची नासाडी आणि ही गळती थांबवण्यासाठी युवासेना आक्रमक। पाटबंधारे खात्याच्या विरोधात मडके फोडो आंदोलन करत निषेध व्यक्त। जयंत केसरीचा मानकरी ठरला हरण्या बैल। आमदार जयंत पाटलांच्या वाढदिवसानिमित्त सांगलीच्या मिरज तालुक्यातील बेडक गावामध्ये शर्यतीचं आयोजन। स्पर्धेत 100हून अधिक बैलगाडा चालक मालकांनी घेतला सहभाग। वाशिमच्या मालेगावात 2 दिवसीय शंकरपटाचं आयोजन। राज्यभरातनं बैलगाडा मालक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दाखल। विजेत्यांना हजारो रुपयांची बक्षिसं देण्यात येणार। केंद्राच्या सुधारित बाजार समिती कायद्यास पश्चिम महाराष्ट्रातल्या बाजार समितीचा विरोध। सांगलीमध्ये पार पडलेल्या बैठकीत लढा उभारण्याचा निर्धार। नागपूर सुरत महामार्गावरील धुळ्याच्या मुराणे गावामध्ये गतिरोधक उभारण्याची मागणी आणि मागणीसाठी ग्रामस्थांची निदर्शनं। चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूरमध्ये पोक्सो कायद्याच्या जनजागृतीसाठी शिबिराचं आयोजन। शाळा महाविद्यालयांशी संबंधित शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आणि पालकांचा शिबिरात सहभाग। धाराशिवच्या उमरग्यातील मॉर्निंग वॉक प्रेरणा ग्रुपचा अनोखा उपक्रम। सकाळी फिरायला न येणाऱ्या सदस्यांच्या घरी जाऊन त्यांचा आरती करत उपहासात्मक सत्कार। नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 2,27,008 क्विंटल कांद्याची आवक। कांद्याला 1,552 रुपयांचा भाव, शेतकऱ्यांमध्ये त्यामुळे नाराजी। भंडाऱ्यातील वैनगंगा नदीचा लहान पूल जीवघेणा। प्रशासनाकडून पूल बंद करूनही जीर्ण पुलावरून नागरिकांचा जीवघेणा प्रवास। चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघ आणि रानगव्याची झुंज। वन्यजीवप्रेमी भूषण थेरे यांनी या झुंजीचा थरार कॅमेऱ्यात केला कैद।
लातूरच्या निलंगामध्ये शेतात असलेल्या शेततळ्यात आढळली 8 ते 10 फूट लांबीची मगर. प्राणीमित्रांच्या मदतीनं मगर बाहेर काढण्यात यश. शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. नांदेडमध्ये नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून पीक विमा मंजूर करण्याची शेतकऱ्यांची मागणी. 2023 मध्ये अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा न मिळाल्यानं शेतकरी त्रस्त. बुलढाण्याच्या नांदुरामध्ये 15 फेब्रुवारीला झालेल्या वादळी पावसामुळे पिकांसह घरांचं मोठं नुकसान. तातडीनं पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. नांदेड जिल्ह्यात हरभरा काढणीला वेग. यंदा 2,36,790 हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी. यंदा वाशिम जिल्ह्यात 200 हेक्टरवर ज्वारीची पेरणी. रब्बी हंगामातील ज्वारीला यंदा चांगला दर. शेतकऱ्यांना ज्वारी उत्पन्नातून फायदा होणार. नांदेड जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही एसटी सेवा बंद. एसटी महामंडळाचं 80 लाखांचं नुकसान. पोलीस प्रशासनाच्या आदेशानुसार एसटी सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार. बुलढाण्यातील जिल्हा कृषी हवामान केंद्र बंद करण्याचा सरकारचा निर्णय. निर्णयाविरोधात कृषी हवामान तज्ज्ञ न्यायालयात जाणार. पिकांचं नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना हवामान केंद्राची मदत. नागपुरातील प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर 19 फेब्रुवारीला अयोध्येत बनवणार 7,000 किलोचा श्री रामभोग हलवा. रामभक्तांना या प्रसादाचा लाभ घेता येणार. पिंपरी चिंचवड आणि मावळ तालुक्याची तहान भागवणाऱ्या पवना धरणात केवळ 59% पाणीसाठा शिल्लक. पाऊस लांबणीवर गेल्यास पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता. बुलढाण्याच्या जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या पाणी पातळीमध्ये 2.59 मीटरनं वाढ. सरोवरातील अनेक प्राचीन मंदिर पाण्याखाली तर जैवविविधताही धोक्यात. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील अनेक गावांना पाणी टंचाईचा सामना. अनेक गावातून टँकरची मागणी. तहसीलदार शिल्पा ठोकडे आणि गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी घेतला आढावा. नाशिकच्या गोदा घाटावर गोदा जन्मोत्सव. पुरोहित संघाकडून गोदावरी माता मंदिरात आरती. पंढरपुरात माघी यात्रेची तयारी पूर्ण. मंगळवारी माघी यात्रेचा मुख्य सोहळा साजरा होणार. सोहळ्यासाठी कोकण आणि मराठवाड्यासह कर्नाटकातून जवळपास 5 ते 6 लाख भाविक येण्याचा अंदाज. चंद्रपूरच्या डम्पिंग यार्डमध्ये आढळला तरुणाचा मृतदेह. सूरजसिंग कुवर असं तरुणाचं नाव. साथीदारांशी वाद झाल्यानंतर 5 जणांनी मिळून हत्या केल्याचं उघड. अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील पारगावात मंदिराच्या गाभाऱ्यातून चोरी करणाऱ्या तिघांना अटक. सुद्रिकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्याचं कुलूप तोडून 24 लाखांच्या आभूषणाची चोरी. 65 कुटुंबाचे 3 दिवसांपासून सोलापूरच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू. 3 वर्षांपूर्वी सोलापूर अक्कलकोट महामार्गासाठी कोंडानगरमधील 65 घरं पाडण्यात आली. मात्र त्याचा मोबदला न मिळाल्यानं उपोषण सुरू. पुण्याच्या भोरमधील राजगड सहकारी साखर कारखाना यंदा बंद ठेवण्याचा निर्णय. यंत्रसामग्री दुरुस्तीसाठी विलंब. शासनाकडून थक हमी न मिळाल्यानं तसंच आगाऊ रक्कम घेऊनही ऊसतोड मजूर न आल्यानं कारखाना प्रशासनाचा निर्णय. नाशिकच्या येवल्यातील उपजिल्हा रुग्णालयात मंत्री छगन भुजबळांच्या हस्ते सीटी स्कॅन मशीनचं लोकार्पण. सर्वसामान्य नागरिकांना वेळेत आवश्यक सुविधा देण्याच्या भुजबळांच्या सूचना. नाशिकच्या गोदावरी आरतीवरून सुरू असलेल्या वादात महापालिकेची उडी. 15 वर्ष विना करारनामा असलेलं वादग्रस्त वस्त्रांतरगृह ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू. बुलढाण्याच्या इलोरा ते भेंडवड रस्त्यावरील अर्धवट पुलामुळे अपघाताचं प्रमाण वाढलं. बांधकाम त्वरित सुरू न झाल्यास ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात. भंडारा जिल्ह्यातील विविध खोदकामामुळे वाहतुकीचा खोळंबा. मोठी वाहनं खड्ड्यात अडकून नागरिकांच्या अडचणीत वाढ. नागरिकांची उपाययोजना करण्याची मागणी. वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीचा भूमिपूजन आणि कोनशिला समारंभ. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते भूमिपूजन होणार. लक्झरी बसमधून 60 लाखांची रक्कम चोरी करणाऱ्या आरोपीला मध्य प्रदेशातनं अटक. अजय उपाध्याय असं आरोपीचं नाव. त्याच्याकडून 49 लाखांची रक्कम हस्तगत. गोंदियामध्ये 10वी आणि 12वीच्या परीक्षेतील मायक्रो झेरॉक्स काढणाऱ्या 3 झेरॉक्स केंद्रांवर कारवाई. 12वी आणि 10वीच्या परीक्षेसाठी कॉपीवर आळा घालण्यासाठी पोलीस विभाग सज्ज. नागपूर शहरातील वायू प्रदूषण नियंत्रण आणण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू. महानगरपालिका, वाहतूक पोलीस, निरी व प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचा पुढाकार. महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरी यांनी घेतली सगळ्या विभागांची बैठक. अमरावतीच्या गुईखेडमध्ये श्री संत बेंडोजी महाराजांच्या समाधी महोत्सवाला सुरुवात. दहीहंडी व शोभायात्रेनं गुईखेड नगरी दुमदुमली. नांदेडमध्ये शिवजन्मोत्सवानिमित्त महामॅरेथॉन स्पर्धा. मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीनं स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेला विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद. शिवजयंतीनिमित्त सिंहगडावर जाणाऱ्या शिवभक्तांना पोलिसांच्या सूचना. शिवज्योत घेऊन जाताना भान बाळगा. तसंच बाईकच्या सायलेन्सरचा कर्णकर्कश आवाज केल्यास कारवाई करण्याचा पोलिसांचा इशारा.